नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रमोद भस्के KV7 स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कौन बनेगा करोडपती 2024 सीझन 16साठीच्या टर्म्स अँड कंडिशन. तर जसं की तुम्हाला माहिती आहे KBCसाठी रजिस्ट्रेशन 26 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर प्रत्येकाला हॉट सीटवर जायची इच्छा असते, तर ही खूप मोठी संधी आहे, सोडू नका. तर आपण टर्म्स अँड कंडिशन पाहून घेऊयात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, KBCमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी जसं इथं दिलं तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असलेलं पाहिजे. एप्रिल 26, 2024 रोजी तुमचं 18 वर्ष वय पूर्ण असलेलं पाहिजे. म्हणजेच की तुमच्याकडे व्हॅलिड ID प्रूफ असलं पाहिजे, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. तर आता आपण रजिस्ट्रेशनचा पार्ट पाहू. KBC रजिस्ट्रेशनमध्ये लेवल 1 म्हणजे रजिस्ट्रेशनच असते. लेवल 1मध्ये जे रजिस्ट्रेशन होतं त्यामध्ये नेमकं काय असतं, तर त्यामध्ये 11 प्रश्न विचारले जातात. जसं की इथं तुम्ही पाहू शकता. त्या 11 प्रश्नांमध्ये रँडमली लोकांची निवड केली जाते. तर आता इथं जसं तुम्ही पाहू शकता 11 प्रश्नांचं इथं टाईम टेबल दिलेलं आहे. तर प्रत्येक प्रश्न रोज रात्री 9 वाजता विचारण्यात येईल. मग 24 तासामध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं कधीही उत्तर देऊ शकता, जे की तुम्हाला बरोबर उत्तर द्यायचं आहे. मग त्या प्रश्नामध्ये जेवढी काही बरोबर उत्तरं येतील लोकांची, त्यामध्ये त्यांचं रँडमली सिलेक्शन केलं जाईल प्रत्येक क्वेश्चनमध्ये. तर असे पूर्ण टोटल ते 11 प्रश्न विचारणार आहेत. तर ह्या 11 प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्ही कोणती मेथड वापरू शकता, तर इथं जसं की दिलेलं तुम्ही SMS द्वारे ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. दुसरी मेथड सोनी लिव्ह ॲपद्वारे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. तिसरी मेथड WhatsAppद्वारे पण तुम्ही यावेळेस उत्तर देऊ शकता. WhatsApp यावेळेस त्यांनी नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे जशी रजिस्ट्रेशन तुम्ही करत आलं आहे तेच यावेळेस पण करायचं आहे. जास्त काही म्हणजे नवीन करण्याची काही आवश्यकता नाही. तर हे इथं SMS फॉर्मॅट त्यांनी दिलेलं आहे, पाहू शकता. इथं तुम्ही इथं सोनी लिव्ह ॲपवरून कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी हे पण सांगितलेलं आहे. WhatsAppद्वारे कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे, QR कोड देण्यात येईल TVवरती, ते स्कॅन करून तुम्ही WhatsAppद्वारे पण रजिस्ट्रेशन करू शकता. तर जेव्हा ह्या 11 प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही रजिस्ट्रेशन कराल आणि प्रत्येक क्वेश्चनमधून रँडमली लोकांची निवड होऊन लेव्हल 2साठी इथं पाहू शकता तुम्ही अप्रॉक्सिमेटली 33,000 लोकांचं सिलेक्शन होईल. लेव्हल 2मध्ये काय असेल, तुम्हाला IVR कॉल येईल. लेव्हल 2मध्ये IVR कॉलमध्ये 3 प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं देऊन तुम्ही पुढच्या लेवलसाठी क्वालिफाय करू शकता. तर 33,000 लोकांचं सिलेक्शन झाल्यावरती लेव्हल 3मध्ये तुमचं ऑनलाईन ऑडिशन होईल. सोनी लिव्ह ॲपवरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. तर लेवल 3साठी इथं पाहू शकता तुम्ही 6,952 लोकांचं, जे की लेवल 1 आणि लेवल 2 ज्यांनी क्वालिफाय केले त्यांचं सिलेक्शन लेवल 3मध्ये होईल. 6,952 लोक लेवल 3साठी निवडले जातील ऑनलाईन ऑडिशनसाठी. सोनी लिव्ह ॲपवर इथं काही प्रश्न विचारले जातील तुम्हाला आणि त्या बेसिसवर तुमचं पुढच्या लेवलसाठी सिलेक्शन करण्यात येईल. हे झालं लेवल 3. लेवल 4 म्हणजे काय असतं, ग्राउंड ऑडिशन. एवढ्या लोकांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ग्राउंड ऑडिशनसाठी बोलावण्यात येईल. तिथं तुमचं बाकीची माहिती वगैरे, तुमचं ऑडिशन वगैरे घेण्यात येईल, डॉक्युमेंट्स वगैरे सर्व काही ते तिथं घेतात. लेवल 4 झाल्यानंतर ग्राउंड मध्येच मला वाटतं तुमची रिटन टेस्ट वगैरे घेण्यात येईल तिथं आणि व्हिडिओ ऑडिशन पण घेण्यात येईल. तर अशी ह्या काही प्रोसेस आहेत. तर तिथे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जायचे असतात. तर अशा प्रकारे KBC साठी सिलेक्शन करतात ते. आणि लास्ट ग्राउंड ऑडिशन झाल्यानंतर तिथे तुमची रिटन टेस्ट आणि व्हिडिओ ऑडिशन झाल्यानंतर लेवल 5 म्हणजे तुमचं फास्टेस्ट फिंगर फर्स्टसाठी सिलेक्शन करतात. दिले इथं 2 मेंबर ज्युरी जे की असतील तुमचं सिलेक्शन करण्यासाठी, ते सिलेक्शन करतील. आणि फास्टेस्ट फिंगर फर्स्टसाठी 10 कंटेस्टंटची निवड करण्यात येईल आठवड्यातल्या प्रत्येक 5 एपिसोडसाठी. आणि त्या 10 कंटेस्टंट व्यतिरिक्त बॅकअप पार्टिसिपंटची पण निवड करण्यात येईल, जेणेकरून सपोज ते 10मधले कंटेस्टंट 1-2 जण नाही जाऊ शकले काही कारणामुळे, तर बॅकअप पार्टिसिपंट त्यांचे तयार असतात तिथं त्यांच्या जागी पाठवायला. त्याच्यामुळं बॅकअप पार्टिसिपंट पण महत्त्वाचेच आहेत. तर अशा प्रकारे हे त्यांचे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत. तर
तसंही बाकी सर्व अपडेट्स तुम्हाला नंतर देण्यात येतील. आणि उद्या KBCच्या रजिस्ट्रेशनसाठी पहिला प्रश्न विचारण्यात येईल रात्री 9 वाजता. तर सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर अपडेट्स. थँक्यू.